शेतकरी मित्रांनो, जून महिन्यामध्ये मालामाल करणारी पिके एकरी हमखास 1 ते 2 लाख रुपये आरामशीर आपल्याला उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देतील। तर त्या पिकांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 5 महत्त्वाची पिके यांची माहिती सांगतोय आणि ह्यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड करत असाल आरामशीर तुम्हाला भरघोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळेल। पण ही पिकं आहेत तरी कोणती, ह्या पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची, ह्या पिकांना खत व्यवस्थापन, फवारण्या, आळवण्या, त्याचबरोबर ह्या पिकांना येणारी कीड रोग समस्या आणि ह्या पिकांच्या बाजार भावाचा देखील अंदाज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर YouTube चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आता वातावरण बदललेलं आहे, थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये आणि थोडंसं ऊन पडत आहे। यामध्ये एकदम जबरदस्त वातावरण होऊन तुम्ही जर ही पिकं लागवड करत असाल निश्चित तुमची पिकं जगणार आहेत आणि भरघोस उत्पादन देणार आहेत। तर जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, तर त्यातलं पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे टोमॅटो लागवड। हो शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला पावसाळी या व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे। मग सुरुवातीला आपण टोमॅटोच्या व्हरायटींची माहिती जाणून घेऊया। तर आपण आर्यमान असेल, कीर्तिमान असेल, त्याचबरोबर तुम्ही जे विरांग असेल, साहू असेल किंवा बाहू असेल यांसारख्या विविध टोमॅटोच्या व्हरायटींची लागवड करू शकता। टोमॅटो पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला 4.5 फुटाचा बेड ठेवायचा आहे, 2 रोपांमधील अंतर 1.5 ते 2 फूट ठेवायचं आहे। आता लक्षात घ्या, टोमॅटो पिकाला सध्याच्या टायमाला बाजारभाव हा 500 रुपये कॅरेट हा झालेला आहे। कारण इथून मागे ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली तर हे प्लॉट फेल गेलेले आहेत, बांधणी न करता त्यांनी उपटून टाकलेले आहेत, रोटर मारून टाकलेले आहेत, कारण प्लॉट जमले नाही। आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात आता टोमॅटो पीक आहे त्यांचे देखील प्लॉट हे आता हार्वेस्टिंगच्या काळात आहे आणि तुम्ही जोपर्यंत लागवड करताय, तुमचा माल मार्केटला जातोय, तोपर्यंत त्यांचा प्लॉट संपणार आहे। निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला 1 ते 2 लाख नाही 5 लाख रुपये उत्पादन झालेलं निश्चित स्वरूपात आपल्याला दिसून येणार आहे। निश्चित स्वरूपात तुम्ही जून महिन्यात टोमॅटो पिकाची लागवड करा आणि एकरी भरघोस असं उत्पादन निश्चित स्वरूपात मिळवा। टोमॅटो पिकाच्या अधिक माहितीसाठी येणाऱ्या 2 दिवसामध्ये मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला अवश्य व्हिजिट द्या। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, तर दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड। हो शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाला सध्याच्या टायमाला बाजारभाव 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे झालेला आहे। आता मिरची पिकाची लागवड कशा पद्धतीने करायची, तर लक्षात घ्या, मिरचीची लागवड आपल्याला मल्चिंग पेपरवरच ह्या टायमाला करणं गरजेचं आहे। मिरचीच्या व्हरायट्या कोणत्या निवडायच्यात, छोटाल्या मिरच्या ज्या G4 मध्ये असतील तेजा4, प्राइड 151, AK47, त्याचबरोबर तुम्ही काही तळायच्या मिरच्या बलराम असेल या देखील मिरचीची लागवड करू शकता, नवल असेल याची देखील लागवड करू शकता किंवा ढोबळी मिरची याची देखील लागवड करू शकता। तसेच तुम्ही ज्वेलरी असेल, अंकुर 930 असेल, सोनल असेल, 2121 असेल, 121 असेल, गिरीशा असेल यांसारख्या विविध मिरचीच्या व्हरायट्यांची लागवड निश्चित प्रकारे करू शकता। मिरची पिकाला येतो डेंजर कोकड्या रोग, मग यावर नियोजन आणि नियंत्रण कशा पद्धतीने मिळवायचं आहे, तर आपल्या चॅनलवर एकदा व्हिजिट द्यायची आहे। टोटल 750 व्हिडिओ फक्त मिरची पिकाचे आपण बनवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मिरची पिकाची कोणतीही अडचण असल्यास मिलिंद भोर YouTube चॅनलला अवश्य व्हिजिट द्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जून महिन्यामध्ये तुम्ही मिरची पिकाची लागवड करा आणि एकरी भरघोस असं 5 लाख रुपये उत्पादन अवश्य मिळवा। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे वांगी पीक। व शेतकरी मित्रांनो, आपल्याला वांगी लागवड करायची आहे। सध्याच्या टायमाला वांग्याला बाजारभाव आहे हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आहे। आता वांगी पिकाची लागवड करतेवेळी नेमकी व्हरायट्या कोणत्या निवडायच्या, तर लक्षात घ्या, पंचगंगा असेल, काटेरी असेल, त्याचबरोबर अंकुर राकेश असेल, अंकुर विनायक, अंकुर नितीश, अंकुर कौस्तुभ, सरपंच 65 असेल, VNR 1411 असेल आणि विशेष म्हणजे जी भारताची वांगी, तळायची वांगी राहतात, ही लांब वांगी राहतात, या वांग्याच्या व्हरायट्यांची देखील आपण लागवड करू शकतो आणि एकरी हमखास
1 ते 2 लाख रुपये आरामशीर मिळू शकतो। वांगी पिकावर येते मुख्य शेंडाळे, यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे मिलिंद भोर यूट्यूब चॅनलवर पुन्हा तेच सविस्तर माहिती वांगी पिकाची आपण बनवून ठेवलेली आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला नेमकी कोणत्या पिकांची लागवड करायला पाहिजे, तर हे चौथं महत्त्वाचं पीक सांगतोय। तर त्या पिकाला सध्याच्या टायमाला बाजारावर तुम्ही मला सांगायचं झाला तर प्रति जोडीला 60 ते 70 आणि 80 रुपये झालेला बघायला मिळतो। हे पीक म्हणजे कोथिंबीर पीक। हो शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकाची लागवड करायची मिनिमम 30 ते 35 दिवसामध्ये शेतकरी आपला हा निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे। आता कोथिंबीर पिकाची लागवड करते वेळी सुट्ट पोत्यातलं बियाणं घ्या, 1-1 किलोचं बियाणं घ्या, कोणतंही बियाणं घ्या। 1 एकरसाठी कोथिंबीरचं बियाणं 80 किलो याप्रमाणे लागतं। तुम्ही कोथिंबीरची पेरणी करू शकता, हाताच्या साहाय्याने टाकू शकता। कोथिंबीर पिकाचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्हाला काढायचंय, कसं काढशाल यासाठी मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला अवश्य विजिट द्यायची। कोथिंबीर लागवड ते काढणीपर्यंत आपण सविस्तर टप्प्यानुसार माहिती बनवलेली आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर जून महिन्यामध्ये एकरी 1 ते 2 लाख रुपये आरामशीर हमखास उत्पादन आणि उत्पन्न मिळवायचं असेल तर हे 5वं आणि शेवटचं पीक सांगतोय। हे पीक म्हणजे मेथी पीक। हो शेतकरी मित्रांनो, आपल्याला मेथी या पिकाची लागवड करायची। आता लक्षात घ्या, मेथी पिकाची लागवड करतेवेळी लाल कोरोचं बियाणं अवश्य निवडायचे। 1 एकरसाठी आपल्याला 40 ते 60 किलो बियाणं मेथी पिकाचं लागत असतं। मेथी पिकाचं उत्पादन आपल्याला 21 ते 30 दिवसाच्या आतमध्ये झालेलं बघायला मिळतं। मेथी पिकाला सध्याच्या टायमाला बाजारभाव आपल्याला मिनिमम 25 ते 30 रुपये जोडी याप्रमाणे झालेला बघायला मिळतो। आणि जर का तुम्ही मी सांगितल्यापैकी ह्या 5 महत्त्वाच्या पिकांची लागवड पेरणी करत असाल, निश्चित स्वरूपात जून महिन्यामध्ये शेतकरी आपला हा मालामाल होणार। एकरी मिनिमम 1 ते 2 लाख आणि 5 लाख रुपये उत्पादन हमखास मिळवणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता लक्षात घ्या की पिकं तर मी तुम्हाला सांगितली, पण ही पिकांची लागवड, खत व्यवस्थापन, फवारण्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत। तर लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस या पिकांची लागवड करणार आहोत त्यावेळेस 14-35-14, 10-26-26 DAP, पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंट, त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थायमिडचा वापर करायचा आहे। ही कोणती पिकांना सांगतोय, जे तुम्ही मल्चिंग पेपरवर करणार आहे ह्या पिकांसाठी आपल्याला वापरायचे। तर बाकीची जी पाठ पाण्यावर बेडवर पिकं करत असाल त्यांना सुरुवातीला आपल्याला फक्त 10-26 किंवा 14-35-14 या खताचा हात देणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर ह्या सर्व पिकांना आपल्याला प्रत्येक 8 दिवसातून एकदा नीम ऑइल आणि रोगार याची फवारणी जर का तुम्ही करत असाल, निश्चित स्वरूपात आपली पिकं जोमदार जबरदस्त डेव्हलप झालेली तुम्हाला एकंदरीत दिसून येणार आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही पिकं जून महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये लावणार आहात, तर ह्या पिकांना एक काळजी अशी घ्यायची आपल्याला की निचऱ्याची रानं निवडणं गरजेचं आहे। पाण्याचा निचरा झाला पाहिजे। डोंगर उतारी ढाळी रानांची निवड आपल्याला करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जर का तुम्ही हे शेड्यूल स्टेप बाय स्टेप फॉलो करत असाल, निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, तर टॉप 5 महत्त्वाची पिकं आहे यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। अजूनही काही बरीचशी पिकं आहे, यांची माहिती आपल्याला टप्प्यानुसार मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे। ही माहिती आवडली, अजूनही मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा वाजवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। धन्यवाद। जय जवान, जय किसान।